सो मित्रांनो, भविष्यात कधी तुम्हाला कोणी विचारलं की संगमेश्वर गावात तुमच्या काय आहे, तर सांगा. इतिहास जिवंतपणे बघायचा असेल तर इतिहासाची साक्ष देणारा सरदेसाई वाडा आहे, जिकडे छत्रपती संभाजी महाराज कोणाचा आधार घेऊन लढले नव्हते, एकट्याने हजार मावळ्यांसोबत लढले होते. सो मित्रांनो, मी फायनली अशा ठिकाणी आलेलो आहे संगमेश्वरमधल्या, जिकडे छत्रपती म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या म्हणजे फितुरी करून पकडलं गेलं होतं आपल्याच माणसांकडनं. त्या मी सरदेसाई वाड्याच्या बरोबर बाहेर आता उभा आहे. हा माझ्या डोळ्यासमोर सरदेसाई वाडा आहे. याच ठिकाणी त्याच रात्री छत्रपती संभाजी महाराजांना फितुरी करून पकडलं गेलं होतं. आणि त्या दिवशी काळाचा तो क्षण जर आला नसता तर आज चित्र वेगळं असतं. पण काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात. जय भैरी मित्रांनो, तुमच्यासाठी थेट आला कॅशेट तर आमरा मंडळी. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. आणि याच ठिकाणी इकडे शिंपण होतं जाकमाता देवीचं, तुम्हाला मी दाखवतो. कसब्यामध्ये, कसबा पेठेत हे बघा, हीच ती जागा आहे जिकडे दर शिंपण्याला, दर शिमगोत्सवाला इकडे दरवर्षी शिंपणं होतं. आणि आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तर एवढा भारी वाटलं नाही बघा, अंगावर काटा आलाय. इथं फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. म्हणजे या मातीत अजूनही त्यांचं वास्तव्य आहे हे कळून येतं. चला चप्पल काढून त्यांचं दर्शन घेऊया. तो मित्रांनो, ह्याच ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या याच ठिकाणी इकडे दरवर्षी इकडे शिंपणं होतं दर शिमग्याला. कधी आलात शिमगोत्सवाला गावी संगमेश्वरला तर नक्की इकडे या आणि व्हिजिट करा. तुम्हाला आजही इकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य जाणवेल. आणि त्या काळी काय काय घडलं हे तुम्हाला डोळ्यासमोर चित्र उभं राहील. फक्त चप्पल येताना फक्त खाली काढा, कारण काय काय लोक चप्पल न काढताच महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातात. सो मित्रांनो, मी फायनली अशा ठिकाणी आलेलो आहे संगमेश्वरमधल्या, जिकडे छत्रपती म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या म्हणजे फितुरी करून पकडलं गेलं होतं आपल्याच माणसांकडनं. त्या मी सरदेसाई वाड्याच्या बरोबर बाहेर आता उभा आहे. हा माझ्या डोळ्यासमोर सरदेसाई वाडा आहे. याच ठिकाणी त्याच रात्री छत्रपती संभाजी महाराजांना फितुरी करून पकडलं गेलं होतं. आणि त्या दिवशी काळाचा तो क्षण जर आला नसता तर आज चित्र वेगळं असतं. पण काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात. सो मित्रांनो, इकडे आम्हाला जुन्यातली गोष्ट दिसली आहे. पाणी साठवायचं तेव्हाचं एक साधन आहे बघा, अजूनही तसं भक्कम आहे जमिनीमध्ये. मी बघू शकता तुम्ही केवढं पूर्ण काळोखी दगड कोरून केलेलं आहे. हा, काळ्या दगडामध्ये कोरून केलेलं हे काम आहे आणि पूर्ण घट्ट आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये, थांबा. पूर्ण तुम्ही बघू शकता काळ्या दगडामध्ये केलेलं आहे आणि पाणी ह्याच्यात ठेवण्यासाठीचं आहे. पूर्ण घट्ट असं जमिनीमध्ये पूर्ण घट्टपणे ते रुतलेलं आहे. मी बघू शकताय ते पूर्ण आता खाली गेलंय जमिनीमुळे, त्या मातीमध्ये अडकून ते खाली गेलेलं आहे. पण अजूनही ते जसं तसं आहे, तुम्ही बघू शकता डोळ्यासमोर. सो मित्रांनो, या वाड्याच्या मी आत आलेलो आहे आता.
इथे तुम्हाला जिवंत इतिहास तुम्हाला डोळ्यासमोर येऊ शकतो. ह्याच्यात पहिले हे ठेवायचं दिवे मला दाखवतो ठेवण्यासाठी. मी तुम्हाला. हे दिवे ठेवण्यासाठी युज व्हायचं. हे दिवे ठेवण्यासाठी तेव्हाच्या काळात यूज होतात. अजूनही तसंच आहे. तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, हा जुन्या काळातला दरवाजा आहे. अजूनही भक्कम आहे, बघू शकता याच्यावर तुम्हाला नक्षीकाम हे दिसतंय. आणि बघू, हे बघा ह्याची थिकनेस बघा. साठी मागची सिस्टीम आणि मागची लॉकिंग साठीची सिस्टीम आहे. ते पण दाखव. ते जरा सडलंय हा, त्याची एक प्लेट त्या साईडून ते. सो मित्रांनो, ह्या वाड्याची आत्ताची परिस्थिती बघता, हा जतन जर नीट केला असता तर पुढच्या पिढीला बघण्यासाठी आणि तो दाखवण्यासाठी एक वेगळी उत्सुकता मनात निर्माण झाली असती. आणि अजूनही तो जतन करण्याचा प्रयत्न करतायत, नायाशातला भाग नाही आहे. पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, कारण काय आहे ना की फितुरी होणं, आणि ती पण आपल्या माणसांकडनं, हे त्या काळात झालेली मोठी म्हणजे दगाफटका लागलेला आहे आपल्या मराठ्यांच्या जातीला. जर त्यावेळी फितुरी झाली नसती तर आज एवढं चित्र वेगळं असतं. मुघल राहिलेच नसते. आज या वाड्याच्या बाहेर येऊन हे बोलणं, आणि अंगावर एवढा काटा येतोय, बघू शकता तुम्ही. एवढा काटा तर या तुम्ही जागेत आलात तरी तुमच्या अंगावर काटायला, ते तुम्हाला दृश्य डोळ्यासमोर उभे राहील की त्या रात्री त्या काळी महाराजांसोबत काय घडलं असेल आणि महाराज किती जणांशी एकटे लढले असतील. तुम्ही हा फक्त विचार करा. सो मित्रांनो, सरदेसाई वाडा बघता बघता सरदेसाई वाड्याच्या बरोबर बॅक साईडला इथे एक जुन्यातली विहीर दिसण्यात आली आम्हाला. तुम्हाला मी दाखवतो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तेव्हाच्या काळातलं. आणि अजूनपर्यंत ती विहीर तशीच्या तशी आहे आणि सुरेख काम आहे त्याचं केलेलं. तुम्ही बघू शकता. 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, कशा प्रकारे त्याचं काम केलेलं तुम्ही बघा. कसं स्ट्रक्चर आहे ते बघा त्याचं. सो मित्रांनो, स्ट्रक्चर बघा कसं, विहिरीचं स्ट्रक्चर तेव्हाच्या काळातलं. सो मित्रांनो, सरदेसाई वाड्याच्या बरोबर पाठी येतात तर तुम्ही बघितलं तर त्याच्याबरोबर बॅक साईडला एक जायला झाडीतनं रोड आहे. मी तुम्हाला दाखवतो. मी ज्या या पाठच्या रोडने आलो आहे त्या रोडने सरळ जर तुम्ही खाली आलात तर इथं सरदेसाई वाड्याच्या बॅक साईडला मंदिर होती. ती तेव्हाच्या काळात फोडण्यात आली होती. मी तुम्हाला दाखवतो. मुघलांकडनं त्या काळात फोडण्यात आली होती, पण ती तशीच्या तशी आजही इथे आहेत. आणि खरोखर तेव्हा मुघलांनी हमला केला होता का महाराजांवर, त्याचं उत्तमरित्या एक उदाहरण आहे इथे. जे आपल्या नंदीची मूर्ती होती तिचं मुंडकं उडवण्यात आलेलं आहे तेव्हाचं. मी तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं. हे बघा, ही नंदीची मूर्ती होती इथे. त्या दोन्ही मूर्त्यांवरचं मुंडकं उडवण्यात आलेलं होतं त्या काळी. त्या मूर्त्या अजूनही साक्ष देतात की इथं छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला झाला होता. हे बघा कसं स्ट्रक्चर आहे, बघू शकता देवळाचं. हे कोरीव बांधकाम बघू शकता. मूर्त्यांचं कसं कोरीव काम केलेलं आहे या काळ्या दगडावर. हे इथं ताटं आहेत. त्या काळातली जेवणाची ताटं आहे ती उपडी करून टाकण्यात आली होती. तुम्ही बघू शकता कसं सुरेख काम आहे. हे दगडी बांधकाम हे दाखव. हे बघा, हे दगडी बांधकाम तेव्हाच्या काळातलं आहे. आणि आतमध्ये महादेवाची शंकराची पिंड आहे. आणि हे बघा, हे बघू शकता तुम्ही कोरीव काम तेव्हाच्या काळात. सो मित्रांनो, तेव्हाच्या काळात हा दगडात कोरलेला गणपती आहे. प्लस हे कोरीव काम बघू शकता काळ्या दगडावरचं. आणि आतमध्ये शंकराच्या मूर्तीच्या मागचं शंकराची पिंड आणि पाठी त्याच्या पार्वतीची इथं भिंतीत मूर्ती कोरलेली आहे. सो मित्रांनो,
हे जुन्या काळातली आपली जीवनशैलीवरती दाखवले. तेव्हा कसे नाच गाणी व्हायची, कसे नाच गाण्यांचा प्रकार असायचा तेव्हाच आहे. त्याची वैशिष्ट्य असे या काळ्या दगडावर कोरलेले आहेत. आणि खाली युद्ध कशी व्हायची हे बघा, कशी युद्ध व्हायची त्या काळातली. त्याचे एक इथं उत्तम उदाहरण आहे. तलवार आहे, ढाल आहे. गदा आहे. तो मित्रांनो हा असा एक खांब आहे की याच्यावर बघा ही महादेवाची पिंड दाखवली आहे. आणि हे दोन त्या काळातली माणसांची कोरीव कामं दाखवले आहेत, जे शंकरावर अभिषेक करताना दाखवले आहे. खाली या नक्षीकामामध्ये दाखवले कोणतरी वीणा वाजवताना. इथे एक माणूस दोन माणसांची लढताना दाखवलं आहे. आणि इथे एक घोड्यावर बसून लढताना पण दाखवलेलं आहे. याच्यावर एक घोडस्वार तीन योद्ध्यांशी लढू शकत होता, हे पण ह्याच्यात कोरीवकामध्ये सिद्ध केलेलं आहे. तो मित्रांनो ही आपली संस्कृती अजूनही इथे सरदेसाई वाड्याच्या पाठी जतन करून ठेवलेली आहे. त्याची जास्तीत जास्त कशी आपण व्यवस्था चांगल्या प्रकारे अजून करून ती आपण जपू शकतो, ते आता आपल्या हातात आहे. सो मित्रांनो ही फक्त खांब नाही आहे, त्याच्यावर सगळं जे कोरीव काम केलेलं आहे ना, ते पूर्वीच्या काळातले नाच गाणी, कशी माणसं घोडस्वार युद्ध करत होती, शंकराची पिंड, तेव्हाची कशी आपली पालखी असायची, ते सगळ्या फक्त एका दगडावर, हे बघा सगळं या दगडावर इथं कोरलेलं आहे. ही शंकराची पिंड आहे. इथं वीणा वाजवताना एक माणूस दाखवलेला आहे. प्लस इथे एक घोडस्वार तीन माणसांची लढताना दाखवलं आहे. इथेही सेम त्याच पद्धतीने दाखवलेलं आहे. म्हणजे बघा तेव्हाचे मराठी केवढे ताकदवान होते आणि त्यांचं कोरीव काम आजही आपल्याला बघायला इथे मिळतं. आणि आजही इतिहास साक्ष देतो इथे सरदेसाई वाड्यामध्ये. मित्रांनो हे बघा तेव्हाच्या काळातली दगडातलं कोरीव काम आहे. हे मूर्त्या आहेत, पण त्या आता प्रॉपर अशा दिसत नाहीत, कारण जेव्हा युद्ध झालं असेल तेव्हा काही भाग त्यातले उडालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे तलवारीचे निशाण दिसत आहेत काही ठिकाणी. पण हे काळ्या दगडातलं कोरीव काम आहे. हे बघा इथे गणपतीची मूर्ती सुद्धा आहे. परत इथं सुद्धा एक दगडात कोरीव काम दिसतंय. हे बघा कोरीव काम कसं आहे बघा. आणि इथे आतमध्ये शंकराची पिंड. सो मित्रांनो पाहू शकता एका दगडात कोरलेलं फुल आहे. आणि कसं याचं स्ट्रक्चर आहे बघू शकता तुम्ही, कशा प्रकारे केलेलं आहे कोरीव काम. तो मित्रांनो ह्या देवळाच्या आतल्या साईडचा पिंडाजवळ जाण्याचा जो गाभारा होता तो पूर्णपणे तोडण्यात आलेला आहे. त्यावेळी फक्त पिंड दिसते तिथे. पिंड अजून तशीच्या तशी आहे, पण हे बांधकाम बघा म्हणजे पूर्ण तोडून टाकलेलं आहे त्या काळीचं. हे बघा कोरीव काम तसंच्या तसं आहे अजून. याच्यावर जतन अजूनही त्याच्यावर म्हणजे जतन असं काहीच केलेलं नाही. हे बघा इथली मूर्ती गायब आहे. तुम्हाला इथे ताटं जेवणाची दिसतील, प्लस हे वरचं शेवटला तुम्हाला दिसतील दगडातलं फूल, ते पण कोरीव काम केलेलं. कसं आहे बघा स्ट्रक्चर. सो मित्रांनो संध्याकाळी अंधार झाल्यावर दिवे लावण्यासाठीचं इथे हे बघा ही अशी एक जागा होती दगडात कोरलेली दिवे लावण्यासाठीची. इथे सुद्धा आहे हे बघा. तर आजही इतिहास साक्षी देतोय की छत्रपती संभाजी महाराजांना पकडताना फक्त सरदेसाई वाडाच तोडण्यात आणि जाळण्यात आला नव्हता, तर इथली मंदिरं सुद्धा तोडण्यात आली होती. आणि इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय मित्रांनो. इकडे काय घडलं असेल त्या रात्री तुम्ही विचार करा. माझ्या आत्ताच अंगावर एवढं हे बोलून अंगावर काटा येतोय. बघू शकता हा बघा अंगावर काटा येतोय. तर तुम्ही विचार करा ना त्या रात्री छत्रपती संभाजी महाराजांसोबत काय घडलं असेल. सो मित्रांनो भविष्यात कधी तुम्हाला कोणी विचारलं की संगमेश्वर गावात तुमच्या काय आहे, तर सांगा
इतिहास जिवंतपणी बघायचा असेल तर इतिहासाची साक्ष देणारा सरदेसाई वाडा आहे. जिकडे छत्रपती संभाजी महाराज कोणाचा आधार घेऊन लढले नव्हते, एकट्याने 1000 मावळ्यांसोबत लढले होते. लक्षात ठेवा. सो मित्रांनो, हे बघा डोळ्यासमोर आपल्या घोरपड आहे. हे बघा दुर्मिळ प्राणी आहे महाराष्ट्रातला, घोरपड आहे. हे बघा घोरपड दिसते का? हे बघा तिचं पिल्लू आहे, केवढं लहान आहे बघा. सो मित्रांनो, फायनली मी जवळ जाऊन घेतोय. हे बघा घोरपडीचा चेहरा. हे बघा ही घोरपडीचं पिल्लू आहे, पण मी जवळून तुम्हाला दाखवतोय. बघू शकता कसं आहे तिचं घोरपडीचं पिल्लू. आणि हा दुर्मिळ प्राणी आहे मित्रांनो. हा कोणाला क्वचित बघायला मिळतो. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतोय. मला पण आनंद होतोय समोरासमोर बघताना. सो मित्रांनो बघा घोरपड. हिची खूप शिकार होते. औषधी आहे तिच्या चरबीचं तेल जे आहे ना ते खूप औषधी असतं. यासाठी शिकार खूप हे बघा करतात. केवढी घोरपड आहे बघा. छोटंसंच पिल्लू आहे पण बघायला मिळालं. सो मित्रांनो, निसर्गाचा आनंद आहे का. शांत अशी नदी आणि हिरवगार असं निसर्ग. सो मित्रांनो, मागासपासून चांगली हे माकडे आहेत, बारकी पिल्ले आहेत. हे बघा पाण्यात उड्या मारतात बघा. हा पोहतानाचा क्षण त्यांचा आहे ना गरमीतला, तो क्वचित लोकांना बघायला मिळतो. हे बघा समोरच आहेत, पाण्यातच आहेत बघा. ते बघा ते बघा. सो मित्रांनो, ही माकडे आहेत, पाण्यात गरमीला पोहत आहेत. बघूया कशा उड्या मारतायत आता. मगाशी मारत होते तेव्हा 2-3 क्लिप घेतल्यात पण ते जवळून नव्हत्या. हे आता जवळनं घेतोय अजून. बघूया उड्या कशा मारताय. चढलंय हे बघा, एक माकड झाडावर चढलंय. 2च मिनिटं ते उडी मारायच्या ह्याच्यात आहे बघा. ते बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा झाडावर चढलेलं आहे एक माकड. बघा हे झाडावर चढलेलं, ते उडी मारायच्या तयारीत आहे पाण्याच्या. हे बघा ते बघा आता ते दगडावरचं पण उडी मारायच्या तयारीत आहे. हे बघा इकडे पण एक झाडावर चढलेलं आहे वरती. हे बघा 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 कसे खेळतायत पाण्यामध्ये उड्या मारतायत बघू शकता.